आत येताच पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर आली ती म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची इथं माहिती. मी आलो इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ. प्रत्येक वर्ष दिलेली आहेत. महात्मा फुले यांनी समाजासाठी नेमकं काय केले. चला मंडळी, कपडे घेतले. काल एक ड्रेस राहिला होता, बाकीचे लॉन्ड्रीला कपडे टाकले होते. आले कपडे आता. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. कशा आहे तुम्ही सगळे. सो आता मी मस्त आता गाडीवर आहे, मस्त राईड करतच आपण इंट्रो द्यावं म्हणलं. सो आजचा दिवस खूप खास असणार आहे, कारण आज आपण चाललोय महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा पाहायला, जो की आहे इथं गंजपेठमध्येच पुणे येथे. तर सो आता मी बाईकवरच आहे आणि थेट आपण तिकडंच निघालोय. पण त्याआधी थोडं जरा मॉर्निंग ब्रेकफास्ट करून घेऊ म्हणलं, कारण थोडं एनर्जी तर पाहिजे ना बॉस. सो आपण थोडासा नाश्ता करू. सकाळची सुरुवात चांगलं ब्रेकफास्ट न झाली की कसं दिवस पण एकदम मस्त फ्रेश जातो. आज आपण जरा नाश्ता करूयात. आता नाश्ता करू आणि नाश्ता करून मग निघूयात आपण. इडली इडली वडा द्या. इडली वडा नाश्ता करूयात आता आपण. अरे 2 इडली येत असतात की रे. 1 इडली आणि 1 वडा दिला मित्रांनो बघा. तर मंडळी, मी आलोय आता इथं गंजपेठमध्ये. आता आपण इथे मधात जातोय. मॅप लावला होता. मॅपनं जरा मला आधीच वेगवेगळे डायरेक्शन दिले, मला रस्ता समजलाच नाही, त्याच्यामुळे मला जरा यायला वेळ लागला इथं. आणि मित्रांनो, आता मी आलो इथं महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे. इथं बघू शकता तुम्ही. आता आपण इथं गाडी पार्क करू. पार्किंग मला इथं दिसत नाही आहे. आपण बघूया तिथं, विचारूत आणि गाडी पार्क करू आणि मग जाऊयात आत. चला, फायनली मंडळी इथं मी आलो आहे आता महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे. आणि आत येताच पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर आली ती म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची इथं माहिती दिलेली आहे. समताभूमी हे नावच सांगतं त्यांचं संपूर्ण जीवनाचा विचार. जात नाही, धर्म नाही, भेदभाव नाही, फक्त माणुसकी. त्यानंतर मी आलो इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ. मनापासून त्यांना नमन केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तर मित्रांनो, मी आता वाड्याच्या आत चाललोय आणि वाड्याच्या आत आल्यावरती खूपच छान वाटलं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मला ज्योतिबा फुले यांचं जीवनपट दिसलं. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवनपट आहे. इथे प्रत्येक वर्ष दिलेली आहेत. महात्मा फुले यांनी समाजासाठी नेमकं काय केले ते स्पष्टपणे इथं दाखवलेलं आहे. मित्रांनो, बघू शकतात महात्मा ज्योतिराव फुले यांचे ओईलपत्र आहेत. जे माणूस आयुष्यभर समतेसाठी, शिक्षणासाठी आणि माणुसकीसाठी जगला, तो माणूस मरणानंतरही समाजाला पुढे ठेवतो. त्याच्या पलीकडे आता अजून काय बोलायचं आहे. त्याचं कारण म्हणजे सगळ्यात जास्त जे मला आश्चर्यचकित केलं ते म्हणजे महात्मा फुलेंचं लिखाण. मित्रांनो, ते इतके भाषा जाणत होते आणि त्यांचं हस्ताक्षर बघा तुम्ही, इतक्या भाषामध्ये बघू शकतात तुम्ही. आणि बघा इथं बघा, कल्टिवेटर्स विपकॉर्ड, ज्योतिराव गोविंदराव फुले, शेतकऱ्याचा आसूड. आणि इथं अजून भरपूर आहे. इथं मला दिसते सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक. मित्रांनो, आता मी चाललोय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्वयंपाकघरामध्ये. हे स्वयंपाकघर खूप साधं आहे, पण या साधेपणातच त्यांचं मोठेपण दिसतं. इथे उभे राहिल्यावर लक्षात येतं की हे लोक कधीही ऐशोआरामासाठी जगले नाहीत, ते विचारांसाठी जगले. या स्वयंपाकघरातून फक्त अन्न नाही तर संघर्षाची ताकद आणि सेवाभाव निर्माण होत होता. सावित्रीबाई फुले इथूनच बाहेर पडून मुलींना शिकवायला जात असतील आणि महात्मा फुले
समाज बदलण्याचे विचार इथूनच घडत असतील. तर मित्रांनो, आता मी बाहेर आलो आहे आणि माझ्यासमोर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची समाधी. हे जागा फक्त दगडावर ठेवलेली जागा नाही आहे. ही जागा आहे त्यांच्या विचारांची, त्यांच्या क्रांतीची आणि त्यांचा संदेश जिवंत ठेवण्याची. समाधी पाहताना लक्षात येतं की या महान माणसाने आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी दिलं. जात, धर्म, संपत्ती काही त्यांना महत्त्वाचं नव्हतं. फक्त शिक्षण, समता आणि माणुसकी हेच महत्त्वाचं होतं. इथं उभा राहून मी स्वतःशी एकच गोष्ट बोललो की तुमचं मार्गदर्शन आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही शिकवू, शिक्षित करू आणि इतरांना मदत करू. तुमची शिकवण आमच्यासोबत कायम राहील. खूप छान वाटलं. फायनली बघायला गोष्टी अशा भेटत नाहीत. भेटलं फायनली. भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या, बघायला भेटलं. असं वाटतं की कधी जर ब्लॉगिंग चालू केली नसती तर मी कधी अशा स्थळावर आलो पण नसतो. मला माहिती भेटली नसते की असे पण स्थळं आहेत. म्हणजे पुणे आहे म्हणल्यावरती मला माहीत होतं, पण जेव्हा खरंच असं एक्सप्लोअर करायचं होतं तेव्हा आता असं गोष्टी भरपूर म्हणजे काहीतरी एक ब्लॉगिंगच्या ह्याच्यामुळं अशा काही गोष्टी खरंच मला एक्सप्लोअर करायला भेटल्यात. नाहीतर मी सांगू का, मी असंच रूममध्ये टाईमपास करत बसला असतो, सिरीज बघत बसला असतो, दिवसभर झोपा मारल्या असत्या, काही ना काहीतरी असंच जाऊ द्या. आता तुम्हाला तर माहिती आहे एक बॅचलर लाईफ म्हणून जर आहे. आता मी पुण्याला कितीतर वर्षापासून आहे, पण मी आज फक्त व्लॉगिंग चालू केली म्हणून आज मी कुठं तर एक्सप्लोअर करतो आहे. मला आज नवीन गोष्टी दिसत आहेत, गोष्टी शिकायला भेटतात. थँक्स असं वाटायला मला आहे की थोडंसं काहीतरी मी मनातलं जरा ओळखलं आणि माझ्या मनापासून जी मला गोष्ट करायची होती मी ती फायनली डिसाईड केली. आणि आता खरंच खूप छान वाटायला. असं कधी रिग्रेट वाटत नाही, आता कधी असं बर्डन वाटत नाही की काय करतो आहे किंवा लोक काय म्हणाले. आता खरंच काय वाटत नाही. फ्री आहे, तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन आहे, भरपूर गोष्टीचं नॉलेज कळतं, तुम्हाला एक एक्सपिरियन्स करायला भेटते. आणि एक ऐतिहासिक गोष्ट आहे ही की तुम्ही एक इतिहास म्हणून की तुम्ही आज इथं येत आहे तर बघा तुम्हाला किती गोष्टी बघायला भेटतात. आणि असं कोण म्हणतं आहे गर्दी नाही. इथं माझ्या मागं तुम्ही बघू शकतात, माझ्या मागं किती तर लोक आहेत. बरं एक वेळेस असं तर वाटायला की तुम्ही मला कुठं ना कुठं फॉलो करतायत, मला तुम्ही सपोर्ट करतायत. तर मंडळी तुमच्यासाठी मी असंच एक्सप्लोअर करेन. त्याच्यामध्ये माझं पण एक्सप्लोअर करणं होतं आणि मला आनंद पण होतं की मला तुम्हाला हे दाखवा वाटायला आहे. म्हणजे खूप इच्छा आहे आणि त्याच्यामुळे मस्त शूट काढला आहे, ब्लॉग काढला आहे. तर आता आपण जाऊयात. आता ब्लॉग एंड करत नाही, ब्लॉग एंड नाही करायचं. आता आपण निघूयात रूमवरती. चलो. A few moments later. मी आलो आता इथं भारती विद्यापीठला. म्हणजे भारती विद्यापीठच्या मागच्या साईडला खाऊ गल्ली म्हणतात ते. आणि इथं आहे राजू अंकल के छोले भटुरे, जे की खूप स्पेशल आहे. म्हणलं जरा छोले भटुरे खाऊ. म्हणजे आधी पण खात होतो मी आधी, पण म्हणलं आता चला आता आपण बाहेरून जाऊन पण आलोय आणि जेवण पण नाही झालं दुपारचं. पण आज संडे आहे, आज जमणार नाही, बाहेर मेस पण बंद राहते, त्याच्यामुळं काहीतरी खाऊ इथंच. लय पोट भरलंय भयानक. मस्त होते एकदम छोले भटुरे. चला आता आपण रूमवर निघूया. आता मंडळी आलो आपण आता रूमवर म्हणजे खाली पार्किंग मध्ये. आता जाऊयात वरी आणि आजचा ब्लॉग आता आपण एंड करूयात. आता जरा स्टडी पण करायची आपल्याला, पेपर आलाय. सारखं मी ब्लॉग मध्ये म्हणतो स्टडी करायची, पेपर आहे. पण आता काय करू, आमचे पेपर काय संपत नाहीत. बोलावं तर लागतं, त्याची खरं आहे ती खरं आहे. सो आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो आता आपण ब्लॉग एंड करूयात. भेटत आपण असंच एक चांगल्याशा पुढच्या ब्लॉगमध्ये. आता Thank you.